श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वामींची पूजा अर्चना करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। मी सांगतो त्या प्रकारे स्वामींची पूजा करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा। स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा। उपलब्ध असतील ती फुले स्वामींना अर्पण करा। स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात, त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही। तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा, तुळशीपत्रे स्वामींना वाहावीत। नंतर अक्षदा वाहाव्यात। त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा। एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध, साखर, पेढे किंवा फरसाण ठेवले तरीही चालेल। केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा। नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही। अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत। तेव्हा मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामींना चालतो, हीच बाब सदैव ध्यानात ठेवा। सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा। घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा। हृदयात प्रेम, वात्सल्य, ममता ठेवा। आचरण शुद्ध ठेवा। प्राणी मात्रांबद्दल दया असू द्या। कुणाबद्दलही द्वेष, मत्सर ठेवू नका। सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या। काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा नाही झाली तरी त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे। कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास करणे कधीही महत्त्वाचे आहे। तर स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा प्रत्येक स्वामींचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल। श्री स्वामी समर्थ।